नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणारे आहेत आणि स्वामींचा भक्तपरिवार एवढा मोठा आहे की फक्त केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचं दिसून येतं. जर तुमच्या जीवनामध्ये असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण जर झाल्या असतील तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची एक विशेष अशी सेवा नक्की करायला हवी. तर भगवान श्रीकृष्ण हे पृथ्वीवर सगळ्यात आणि चमत्कारी देव मानले गेलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाने त्यांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. जर तुम्ही पूजा करताना किंवा जर तुमच्यासोबत असं घडलं तर समजा तुमच्यासोबत साक्षात देवता आहेत, साक्षात स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत. आता पूजा करताना आपण दररोज नित्यनियमाने आपली देवपूजा करत असतो बघा. तर देवपूजा करत असताना आपल्याला असे काही संकेत मिळतात जे दैवी संकेत मानले जातात आणि या संकेतानुसार आपण ओळखू शकतो की हे स्वामी किंवा देवी देवतांची पूजा करतो त्यावेळी आपल्यासोबत घडत असतात त्यांची कृपा आपल्यावर आहे की नाही हे आपल्याला समजते बघा. तर हे संकेत जेव्हा खास करून आपण सकाळ आणि संध्याकाळ जेव्हा पूजा करत असतो त्यावेळी आपल्याला समजतात बघा पूजा करताना. तर ते आपण कशा पद्धतीने ओळखायचे संकेत बघा. तर आपण काय करतो दररोज देवपूजा करताना अगरबत्ती लावतो बघा. तर अगरबत्ती लावल्यानंतर अगरबत्तीचा धूर हा संपूर्ण घरामध्ये किंवा संपूर्ण रूममध्ये पसरलेला तुम्हाला जर दिसून आला असं जाणवत असेल की संपूर्ण घरामध्ये त्या अगरबत्तीचा धूर पसरलेला आहे आणि त्यातून तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळत असेल किंवा सकारात्मकता मिळत असेल तर असं समजावं की देवतांची आणि किंवा स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर झालेली आहे. बघा बऱ्याच वेळा आपण देवपूजा करत असतो, आरती अगरबत्ती लावतो तेव्हा अचानकपणे आपल्याला अगरबत्ती लावल्यानंतर असं अतिशय प्रसन्न वाटतं, सकारात्मकता वाटते. आपल्या पूर्ण घरामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय प्रसन्न वातावरण असं जाणवतं. तर अशा वेळी समजून जायचं की स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर झालेली आहे. तर याशिवाय आपली देवपूजा झाल्यावर लगेचच कधी कधी काय होतं बघा, कोणीतरी व्यक्ती जर आपल्या दरवाज्यावर आली तर म्हणजेच गोरगरीब किंवा भिकारी वगैरे असे मागणारे कोणी व्यक्ती आली तर असं समजायचं की त्या गरीब व्यक्तीमध्ये आणि तो जो कोणी मागणारा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या दारापुढे आलेला आहे, पण त्याला खाली हात तुम्ही कधीही घालवायचा नाही आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपली देवता असते. स्वामी महाराजांचा रूपामध्ये कधी कधी ते येतात. म्हणून आपण काय करायचं अशा वेळी कोणताही गोरगरीब असू दे तर त्यांना काहीतरी धान्य किंवा जेवायला तरी नक्की द्यायचं, त्यांना कधीही रिकाम्या हाताने जाऊ द्यायचं नाही. याचबरोबर जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा दिवा तर लावतोच, म्हणजे दिवा आरती लावतो, समई लावतो. तर दिव्याची ज्योत ही आपोआप काही वेळा बघा अचानकपणे वाढते, म्हणजेच थोड्या वेळासाठी मोठी होते आणि ती वाढत जाते. तर दिव्याची ज्योत वाढणे हे सुद्धा संकेत आहेत की आपले स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत बघा. तर काही वेळा काय होतं तर बऱ्याच लोकांना असाही अनुभव आलेला असतो बघा की त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा देवता येतात किंवा स्वामी येत असतात किंवा अन्य कोणतेही देवी देवता, त्यांचे कुलस्वामी असेल वगैरे, तर अशा देवी देवता त्यांच्या स्वप्नामध्ये येतात. तर देवी देवता कधी कधी गुरुसुद्धा त्यांच्या स्वप्नामध्ये येतात बघा. जे आपले गुरु आहेत तेही एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये येतात. तरी हे सुद्धा संकेत असे असतात की त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे किंवा त्यांची नजर आपल्यावरती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर हे संकेतसुद्धा तुमच्यासोबत होत असतील पण तुम्हाला जाणवत असतील तर समजून घ्या की स्वामी महाराजांची किंवा इतर देवतांची सुद्धा इतर देवतासुद्धा तुमच्यासोबत आहेत म्हणून.
पण आपण काय करतो, आपण दररोज देवपूजा करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा आपण लक्ष देऊन पाहत नाही त्या गोष्टींकडे. त्यामुळे आपल्याला समजत नाही की नक्की आपल्याबरोबर स्वामी महाराज आहेत की नाहीत किंवा स्वामींचे कृपादृष्टी आपल्यावर आहे की नाही. तर आता जर तुम्हाला ही माहिती कळाल्यानंतर जेव्हा कधी पण तुम्ही अगरबत्ती लावाल, बत्ती लावाल, तेव्हा तुम्हाला समजून येईल की अशा प्रकारे बदल जर झालेला दिसला तर तुम्हाला नक्कीच समजेल की स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छासुद्धा पूर्ण करणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्ही अतिशय मनोभावे आणि श्रद्धेने भावपूर्ण असं आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे, नित्यसेवा करायची आहे. आता स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करायची याच्या संदर्भात व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनेलवरती, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. नित्यपठणाची पोथी असा तो व्हिडिओ आहे. ती नित्यपठणाची पोथी तुम्ही दररोज स्वामी महाराजांच्या आपल्या समोर बसून वाचायचे आहे. तसंच श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 3 अध्याय दररोज नित्यनियमाने त्याचं पठण करायचं आहे. 3-3 अध्याय दररोज वाचायचे आहे. 21 अध्यायाचा ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत हा. त्यामधील प्रत्येकी 3 अध्याय असे दररोज तुम्ही वाचायचे आहेत आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 1 माळ तरी तुम्हाला जप दररोज करायचा आहे. जर शक्य असेल तुम्हाला तर 3 माळेसुद्धा तुम्ही जप करू शकता. पण जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त 1 माळ जरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला, नामस्मरण केलं, तरीही अतिशय अशी उत्तम प्रकारची सेवा तुम्ही करत आहात आणि करायला देखील हवी आपल्या स्वामी महाराजांसाठी. तर आजपासून जेव्हा कधी तुम्ही देवपूजा करताना तुम्हाला जर असे बदल दिसून आले, जर तुमच्या पूजा करताना असे संकेत जर तुम्हाला आढळून आलेत, तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.